देवाची स्तुती असो। आज आम्ही सर्वजण देवाच्या सानिध्यामध्ये आहोत। यावेळेस आपण वचनाकडे जाऊ आणि वचन काढूया। पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 18 वचन आपण काढू। पहिले कोरिन्थीकरास पत्र याचा 6वा अध्याय आणि 18 वचन सापडलं असेल तर वाचा। फॅन बंद करा। वाचा आता। जे कोणतेही दुसरे पापकर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो। बघा या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, जार कर्माच्या प्रसंगापासून पळ काढा। जे कोणतेही दुसरे पाप कर्म मनुष्य करतो ते शरीराबाहेरून होते, परंतु जो जार कर्म करतो तो आपल्या शरीराबाबत पाप करतो। म्हणजे या ठिकाणी म्हटलेलं आहे आपलं जीवन जे आपलं शरीर देखील शुद्ध असायला पाहिजे। बरेचसे लोक प्रार्थना करतात, आराधना करतात, देवाच्या सानिध्यात जातात, परंतु त्यांचं शरीरच शुद्ध नसतं। म्हणजे शरीरामध्ये प्रत्येक प्रकारची अपवित्रता असते। जर तुम्ही आज बघितलं तर आज सध्या ते प्रमाण खूप वाढलेलं आहे। जार कर्म म्हणजे काय ते मी तुम्हाला सांगतो। जार कर्म म्हणजे एका बाईचं लग्न झालेलं आहे आणि एका मनुष्याचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झालेलं असताना देखील ते बाहेर त्यांचं कुठंतरी काहीतरी चालू आहे, किंवा एका बाईचं लग्न झालेलं असताना ती दुसऱ्या परपुरुषाबरोबर संबंध ठेवते आणि एक पुरुष त्याचं लग्न झालेलं असताना तो एखाद्या स्त्री बरोबर संबंध ठेवतो, त्याला जार कर्म म्हणतात। आणि सध्याचा काळ जर आम्ही बघितला तर सध्याच्या काळामध्ये पिक्चरमुळं, सिरियलमुळं, मालिकामुळं सगळ्यांचं डोकं बिघडलेलं आहे। तुम्ही पण बघितलं असेल सध्याचे लफडे जास्त वाढलेले, बरोबर ना? मुलं मुली फिरायला जात नाही आता तरुण मुलं मुली फिरायला जात नाही। आता कोण जातं? 50 वर्षाचे म्हातारे आणि म्हातारेच म्हणावं लागेल ना। एकदा वय 40 क्रॉस केलं त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की वय म्हातारपणाकडे लागले। शरीरातले हार्मोन्स कमी होतात है ना। जे हार्मोन्स जे उत्तेजित असतात माझे 17 वर्षाचा असताना, 18, 19, 20 वर्षाचा असताना, ते हार्मोन्स माझे 40 नंतर कमी व्हायला लागतात। पण आज काय झालेलं, उलट झालेलं आहे। आता 50च्या वयात हार्मोन्स हाय झालेले आणि सध्या लफडे जास्त वाढले। तुम्ही पिक्चर बघता का? पिक्चर बघितले? तुम्ही पिक्चर सिरियल बघता? पिक्चर मध्ये काय असतं? आताच्या पहिले पिक्चर फार चांगले होते असं म्हणतात, खरंच चांगले होते। लहानपणी पाहायचो, सगळा परिवार बसून पिक्चर बघायचा, सगळा परिवार बसून पिक्चर बघायचा, पण काहीच वाटत नव्हतं। म्हणजे काहीच उठून जायचं काही वेळ येत नव्हती, काहीच वेळ नव्हती। सगळे सोबत बसायचे, सोबत एन्जॉय करायचे आणि सोबत पिक्चर संपल्यानंतरच उठायचे। आता तुम्ही फॅमिली सहित एक पिक्चर पाहून दाखवा, एखादा पिक्चर आता आलेला फॅमिली सहित पाहून दाखवायचा। पाहू शकता का तुम्ही फॅमिली सहित पिक्चर? पाहू शकत नाही। का बघू शकत नाही? कारण की पिक्चर मध्ये अश्लीलता आलेली आहे, पिक्चर मध्ये वाईट पण आलेलं आहे। पिक्चर अश्लीलता टाकल्याशिवाय पिक्चर रिलीज होतच नाही, कारण की त्यांना माहिती आहे अश्लीलता टाकली तरच पिक्चर चालणार, अश्लीलता जर टाकली नाही तर पिक्चर चालणार नाही। त्यांच्याजवळ स्टोरीच राहिली नाही, नीतिमत्व राहिले नाही। स्टोरी राहिले नाही म्हणजे नीतिमत्व राहिलं नाही, आणि त्या नीतिमत्वामुळं त्यांना प्रेझेंट करायला ते आवडतं आणि पाहणाऱ्यांना पण ते आवडतं। प्रेक्षक जे असतात त्या प्रेक्षक पण त्यांना ते आवडतं आणि देणाऱ्याला पण आवडतं, म्हणून ते पिक्चर सुपरहिट होतं। पवित्र शास्त्र या ठिकाणी काय सांगतं की जे जार कर्म आहेत, जे व्यभिचार आहेत, असं जार कर्म आणि अशा व्यभिचारापासून तू पळ काढ, कारण की अशा गोष्टी तुझ्या शरीराला अपवित्र करतात आणि त्या गोष्टीमुळे काय होतं, मनुष्याचं जीवन जे धार्मिक म्हणतो ते धार्मिकता राहत नाही, किंवा ते अभिषेक राहत नाही। ज्याच्यावरती अभिषेक आहे तो जर अशा चुकीचे कामं करतो तर त्याचा अभिषेक कसा राहणार? माणसाला आवडत नाही ना चूक केल्यानंतर कबूल करायला, आवडायला पाहिजे। मी व्यभिचार केला, मी चूक केली, मी जार कर्म केलं, मी स्वीकारतो आणि यानंतर मी पुन्हा पाप करणार नाही, हे दाविदाचं मन होतं, म्हणून दाविदाने ते स्वीकारलं। पवित्र शास्त्र आज काय सांगतं की आम्ही जार कर्मापासून, व्यभिचारापासून पळावं। आम्ही जितक्या प्रार्थना करतो, जितकी आराधना करतो, जितकं शुद्ध जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, त्या शुद्धतेमध्ये आमची नजर देखील शुद्ध पाहिजे। पवित्र शास्त्र सांगतं की तू जर एखाद्या स्त्रीकडे किंवा एखाद्या बहिणीकडे कामुक नजरेने जरी बघितलं
त्या नजरेने जरी बघितलं तरी तो मनामध्ये पाप केलाय. काय बघितलं तरी इथं सर्रास लफडे चालू आहेत. चर्चमध्ये यायची, उपासना करायची, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवा तुझी स्तुती असो, देवा तू महान आहे, आणि इथून बाहेर गेलं की लगेच सुरू होऊन जातं. काय हे चाललेलं? आज पवित्रता राहिली नाही मंडळामध्ये, आज पवित्रता राहिली नाही लोकांच्या जीवनामध्ये. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतो, तो ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस तो काय सांगतो या ठिकाणी, तुम्ही या चुकीच्या गोष्टीमध्ये पडू नका किंवा जार कर्मामध्ये पडू नका. प्रत्येक पाप शरीराच्या बाहेरून येतं. मी सिगरेट पितो, शरीराच्या बाहेरून येतो. मी दारू पितो, शरीराच्या बाहेरून येतो. पण ज्यावेळेस मी जार कर्म करतो त्यावेळेस माझ्या शरीराच्या आतून ते करतो. जार कर्म करत असताना मी कुठून करतो? शरीराच्या आतून. कारण की जो पुरुष आहे आणि जी स्त्री आहे तिला देवाने ते दिलेले आहे भावना. फक्त नपुसक लोकांना दिलेल्या नाही, त्यांना त्या भावना नाहीत. पण जे पुरुष आहेत त्यांना त्या भावना देवाने आतमध्ये दिल्या आहेत. जी स्त्री आहे तिला त्या भावना आतमध्ये दिलेल्या आहेत. त्या भावना येणारच, पण त्या भावना येत असताना त्या भावना माझ्या पतीसाठी आणि त्या भावना माझ्या पत्नीसाठी असाव्यात, एवढंच देवाने सांगितलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त जर करत आहे तर ते फार गंभीर पाप आहे. कारण की ते गंभीर पाप तुम्ही शरीरासंबंधी करत आहात आणि ते शरीरातून करत आहात. मी लहानपणी ऐकलं होतं की जे असं पाप करतात ते वरतांगड्या करून मरतात. लहानपणी लोक म्हणायचं, मला माहित नाही खरंच वरतांगड्या करून. पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं, म्हणून शरीर, हे जे शरीर आहे हे शरीर पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. मला लोक काय म्हणतात त्याच्यापेक्षा देव काय म्हणेल ते फार महत्वाचं आहे. मी एखाद्या मुलीबरोबर गाडीवर चाललो म्हणत, बघा हा पापी, हा चुकीचा, हा चुकीचा. मला लोकांशी काय घेणं नाही, माझी शुद्धता किती आहे ते मला महत्वाचं. मी आणखी जाईल गाडीवरती, कारण माझं अंतकरण चांगलं आहे, माझं शुद्ध अंतकरण आहे. मी काय करणार? मी दारूच्या दुकानासमोर उभं राहिलो याचा अर्थ असा नाही की मी दारू प्यायला गेलो. मी सुवार्थ सांगायला पण गेलो असं. अरे फाळक साहेब तिथं उभं होते बरं का दारूच्या दुकानाजवळ. कस काय दारूच्या दुकानाजवळ मी गेलो असेल, पण माझी अंतकरणाची शुद्धता मला माहिती आहे. मला काय करायचं, मला चांगलं घ्यायचं की वाईट घ्यायचं ते मला माहिती आहे. म्हणून या ठिकाणी पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की जार कर्माच्या पापापासून तुम्ही पळा, कारण की जार कर्म हे शरीरातून होत असतं. जर उत्पत्तीचं पुस्तक आम्ही बघितलं, उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 39 अध्यायामध्ये जर आम्ही बघितलं तर योसेफाचं जीवन दिलेलं आहे. आणि योसेफाच्या जीवनाबद्दल आम्ही बघितलं तर योसेफाचं जीवन हे नीतिमान किंवा पवित्र जीवन होतं. असं पवित्र शास्त्र सांगतं की तो चांगलं जीवन जगणारा होता, वाईटापासून दूर राहणारा होता आणि देवाची भक्ती करणारा होता, आणि त्याच्या शरीराद्वारे त्याने कोणतंही पाप केलं नाही. पवित्र शास्त्र सांगतं की पोटिफर नावाचा एक व्यक्ती होता, आणि पोटिफराच्या घरामध्ये हा व्यक्ती राहत होता, हा योसेफ राहत होता. आणि पोटिफराच्या घरात राहत असताना हा तरुण होता, तारुण्य होतं, सगळ्या गोष्टी त्याच्या शरीरामध्ये होत्या, पण त्याने त्या टाळल्या, त्याने त्या केल्या नाही. कारण की त्याला माहिती होतं की माझा परमेश्वर मला बघत आहे. कोणाला दिसत नाही म्हणून मी करत नाही हे चुकीचं. देवाला दिसतं ना. आपण काय म्हणतो, अरे इथं कोणीच नाही, आता मी दूर आलो, आता मी थोडं पाप करून घेतो, मजा मारून घेतो. पण ती मजा, ते पाप जे आहे ते कोणाला दिसतं? देवाला दिसतं. योसेफ बघा तुम्ही, योसेफाच्या जीवनामध्ये ती पवित्रता होती. 39 अध्याय जर आम्ही बघितला आणि 3ऱ्या वचनापासून बघितलं तर इथं म्हटलेले परमेश्वर त्याचबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्यास परमेश्वर यश देतो असे त्याच्या धन्याला दिसून आले. योसेफावर त्याची कृपादृष्टी झाली. योसेफ त्याची सेवा करू लागला आणि त्याला आपल्या घराचा कारभारी नेमून आपले सर्व काही त्याच्या ताब्यात दिले आणि त्याने त्याच्या स्वाधीन आपले घरदार व सर्व काही केले. तेव्हापासून योसेफासाठी परमेश्वराने त्या मिस्राच्या घरदाराचे कल्याण केले आणि त्याचे घरदार, शेतीवाडी व सर्वांस परमेश्वराने आशीर्वाद दिला. परमेश्वराची कृपादृष्टी योसेफावर होती, म्हणून त्या घरात योसेफ ज्यावेळेस गेला त्यावेळेस त्या मालकाच्या घरावर कृपा आली. देवाच्या व्यक्तीमध्ये इतकं सामर्थ्य असतं. जर तो शुद्ध आणि पवित्र जीवन जगणारा असला तर जी कृपा देवाची त्याच्या जीवनावर असते किंवा ज्या लेडीज वरती ती कृपा असते ते घर आशीर्वादित होतं. ज्या ठिकाणी तुम्ही काम करता ते काम आशीर्वादित होतं. तुम्ही स्वतः अनुभव घेतला असेल. एखाद्या दुकानात ज्यावेळेस तुम्ही जाता गर्दी नसते. आम्ही अनुभव घेतलेला आहे. एखाद्या गाडीवर जाता गर्दी नसते, पण जसे तुम्ही जाता लगेच तिथं गर्दी होते. ते आशीर्वाद आहे. कारण की तुमच्या पाठीमागे आशीर्वाद त्या माणसाकडे धावत येतात. खूप वेळेस अनुभव घेतलेला. एखाद्या कपड्याचं दुकान खाली आम्ही गेलो की फुल गर्दी भरते. काय ते ग्रेस आहे, ते फेवर आहे देवाचं जे आमच्यावरती आहे आणि त्या फेवर मुळे तिथं फेवर येतं.
तुम्ही ज्या घरात जाता त्या घरामध्ये आशीर्वाद येतात. तुम्ही ज्या ठिकाणी काम करता तुमच्यामुळे, तुमचं पवित्र आणि शुद्ध जीवन असल्यामुळे तुमच्यामुळे त्या ठिकाणी ती शुद्धता पवित्रता येते आणि त्या घराला आशीर्वाद प्राप्त होतात. जिथं व्यभिचार जारकर्म आहे त्या घरामध्ये बघा आशीर्वाद राहत नाही, ते घर फुटल्या जातं. त्या घरामध्ये कोणती चांगली गोष्ट राहत नाही, ते घर उद्ध्वस्त होतं. आणि असे घर मी बघितलेले आहेत की जे व्यभिचार आणि जारकर्माने उद्ध्वस्त झालेले आहेत. आत्ताच उदाहरण, सगळं उद्ध्वस्त झालं. महाराष्ट्र लेवलचा वक्ता आज त्याच्याजवळ काहीच राहिलं नाही. भारतीय लेवलमध्ये जाऊ शकतो, इंटरनॅशनल व्यक्तिमत्व, पण एक पाप केलं आणि एका पापामुळे त्याचं सगळं जीवन बर्बाद झालं. योसेफ तसा नव्हता. योसेफाच्या जीवनाबद्दल म्हटलेले, योसेफ त्या घरात गेला आणि घरात गेल्यामुळे त्याचं जीवन देवाला समर्पित असल्यामुळे त्याच्या मालकाचं घर आशीर्वादित झालं. पवित्र शास्त्र काय सांगतं, त्याने आपले सर्व काही योसेफाच्या हवाली केले होते, म्हणून तो अन्न खाई त्या पलीकडे आपले काय आहे याचे त्याला भान नसे. योसेफ हा बांधेसूद व देखणा होता, सुंदर होता, हँडसम होता, दिसायला बांधेसूद होता, मजबूत होता, शरीर चांगलं 6 फूट असेल, चांगला बॉडी बिल्डर असेल आणि इतका सुंदर असल्या कारणाने पवित्र शास्त्र या ठिकाणी सांगतं, यानंतर असे झाले की योसेफाच्या धन्याची पत्नी त्याचवर नजर ठेवून त्यास म्हणाली, मजपाशी नीज. पण तो राजी झाला नाही. तो आपल्या धन्याच्या पत्नीस म्हणाला, हे पहा, घरात माझ्या ताब्यात काय आहे याचे माझ्या धन्यास भान सुद्धा नाही. आपले सर्व काही त्याने माझ्या हाती दिले. किती प्रामाणिक. काय म्हणतो तो, घरात काय वस्तू आहे किंवा काय तो बिझनेस आहे ते सगळं काही जे आहे ते माझ्या ताब्यात दिलेलं आहे. इतका विश्वास माझ्या धन्याचा माझ्यावर आहे आणि तो विश्वास मी तोडू शकत नाही. आत्ताचा व्यक्ती असता तर, आत्ताचा योसेफ असता तर, या काळातला कपडे काढून लगेच उभं राहिला असता पापासाठी तयार. कारण की शरीर देवाला समर्पित नाही. हे शरीर जे म्हणता ना तुम्ही, हे शरीर, याचं जास्त घमंड करू नका, याचं जास्त घमंड करू नका. हे सुंदरता फक्त 4 दिवस आहे. थोड्या दिवसानंतर म्हातारपण येईल आणि याच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील. कोणीच तुमच्याकडे पाहणार देखील नाही. काय म्हणतील तुम्हाला, ए म्हातारे तिथं बस, ए म्हाताऱ्या उठ इकडे बस. तुम्ही म्हणता, अरे यार मला म्हातारा म्हणतो, मी तर फार हँडसम होतो, तरुणपणी मी सलमान खान सारखाच दिसायचो, मी तर एकदम राणी मुखर्जी होते आणि आम्हाला म्हातारी म्हणतो. सौंदर्य जास्त काळ टिकत नाही. देवाची भक्ती करण्यापेक्षा माझं शरीर किती पवित्र आहे, माझं जीवन किती पवित्र आहे, मी समर्पित केलंय का ते देवाला, का मी व्यभिचाराला समर्पित केलंय. माझ्या डोक्यात काय चाललंय, माझ्या मोबाईलमध्ये काय चालतं, माझ्या डोळ्यात काय आहे. डोळे फार महत्वाचे. काही लोक बघा, अरे इतकं काही मर्यादा. एखादी सुंदर बाई चालली तर कसं करतात, पूर्ण वाकून पडूस तर. मला वाटतं मी सांगितलंय किस्सा तुम्हाला. लग्नाच्या पूर्वी माझी मिसेस फार सुंदर होती दिसायला, आता पण आहे, आता थोडी जाड झालेली होती. त्यावेळेस जास्त सुंदर होती, म्हणजे बारीक होती. आणि तिची बहीण पण सुंदर होती, सोनम. या दोघी तिथं पेट्रोल पंपावर, तिथं माणसं पेट्रोल भरायला आले. त्या म्हणतात की आम्ही गाडीवर चाललो तर ते लोक आमच्याकडे, आम्ही उभं होतो तर असे पाहत चालले, एवढे पाहत चालले की त्यांना भान राहिलं नाही. तिथं समोर दगड आला, दगडावरून गाडी त्यांची पडली. त्यांच्या डोळ्यात काय, सौंदर्य. पाहत राहा. माणसाला काय, शरीर आवडतं आणि त्याला काय वाटतं, या शरीराकडे आकर्षित व्हावं. शरीर जास्त दिवस नाही, एक काळ येईल ज्यावेळेस तुमचं शरीर पूर्णपणे अंथुरणाला खिळेल आणि ज्यावेळेस तुम्ही जारकर्म आणि पाप केलेले असतील त्यावेळेस त्या जारकर्मामुळे आणि पापामुळे तुमचा फार भयानक मृत्यू होईल. कारण की हे पाप तुम्ही शरीरासंबंधी करत आहात आणि त्या दिवशी तुमच्याजवळ कोणीच तुमच्या जवळचं उभं राहणार नाही. आजकालच्या लेडीज, आजकालचे जेंट्स बिघडलेले आहेत. आजकाल जिकडं तिकडं पाप शिरलेलं आहे. एवढंच नाही, आपण म्हणतो, पहिले गाणं म्हणायचो आपण, जैसे माता संभालती है, जैसे माता संभालती है वैसे कोई ना संभालेगा. हे गाणं आपण गात नाही, आता गात नाही आपण. आता आपण तसं म्हणत नाही, जैसे माता संभालती है वैसे येशू संभालेगा. आपण आता असं म्हणतो, जैसे येशू संभालता है वैसे कोई ना संभालेगा. का बरं,
पेपर वाचा, बातम्या वाचा, आसपासच्या घटना बघा. आमच्या गल्लीमध्ये सुद्धा घडलेले संघर्ष नगरमध्ये 2 लेकरं, मोठे मोठे लेकरं, एक मुलगी 9वीला, एक मुलगा छोटा 4थीला, एवढे मोठे मोठे मुलं असताना देखील एक बाई, जी बाई आहे, मुलगी नाही, ती बाई एका माणसाबरोबर पळून गेली. कसं काय गाणं गायचं? जैसे माता सांभाळतीये. काय माता? कुठं चालल्या माता? आजकालच्या माता कुठं चालल्या? पळून. गाणं नाही गायचं तसं. माता पिता काय नाही. येशू जैसा सांभाळताय वैसा कोई नाही सांभाळ. हालेलुया, हालेलुया. जर कोणती बहीण चुकत असेल ना, तिला खडे बोल सुनवा. सरळ सांगा, हे चूक करत आहेस, हे पाप आहे, हे करू नका. ती धमक ठेवा बोलायची. सरळ सांगा. जर तुम्ही तिची मैत्रीण असाल तर तिला स्पष्ट सांगा, बाई हे चुकीचं आहे, हे करू नको, फार भयानक गोष्ट आहे, या गोष्टीमुळे तुला फार त्रासात जावं लागेल, इथे जावं लागेल आणि वरती जावं लागेल. योसेफाने तसं केलं नाही. योसेफ म्हणतो की या ठिकाणी माझ्या हातामध्ये सगळं दिलेले मालकाने, मालकाचा फार विश्वास आहे, परंतु एवढा विश्वास असताना मी तो तोडू शकत नाही. पण ती रोज रोज त्याला काय म्हणायची, आपल्या धन्याच्या पत्नीस तो म्हणाला मी हे करू शकत नाही, सगळं ताब्यात माझं आहे. आणि त्याला भान सुद्धा नाही की काय काय मी ताब्यात दिलं योसेफाच्या. एवढं सगळं दिल्यानंतर या ठिकाणी 9वं वचन सांगतं, या घरात माझ्यापेक्षा ते मोठे नाहीत व तुम्ही त्यांची पत्नी केवळ, म्हणून तुमच्या खेरीज त्याने माझ्यापासून काही दूर ठेवलेले नाही. असे असता एवढे मोठे वाईट गोष्ट करून मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू? मी देवाच्या विरुद्ध पाप कसं करू? तो माणसाचं बघत नाही, त्या स्त्रीकडे बघत नाही, किंवा तो लालसा बाळगत नाही. शरीराची वासना त्याला सुटलेली नाही. शरीराची वासना थोड्या वेळेसाठी टिकते, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं. ती वासना त्याला लागलेली नाही, कारण की तो म्हणतो की मी देवाविरुद्ध पाप कसे करू. आज आहे का असे योसेफ? आज आहे अशा स्त्रिया जीवन जगणाऱ्या? नाही अशा स्त्रिया. पवित्र शास्त्र सांगतो, तो म्हणतो की या गोष्टी मी करू शकत नाही, मी देवाच्या विरुद्ध पाप कसे करू. तरी ती रोज रोज योसेफापाशी बोलत असताय, तिथपाशी निजावायस किंवा तिच्याजवळ असावायस, तो तिचे ऐकेना. एके दिवशी असे झाले की काही कामकाज करावयास घरात गेला. त्यावेळी घरातल्या माणसापैकी कोणी मनुष्य तिथे नव्हता. तेव्हा तिने त्याचे वस्त्र धरून म्हटले, मजपाशी नीच. तो आपले वस्त्र तिच्या हाती सोडून बाहेर पळून, पण त्याने पाप केलं नाही. ही आहे शुद्धता, ही आहे पवित्रता. त्याने त्या गोष्टी स्वीकारल्या नाही. त्याने ते लिमिटेशन जाणलं की हे लिमिटेशन्स मला फक्त लग्नानंतरच करायचं आहे, आणि देवाने जी पत्नी दिलेली आहे तिच्या बरोबरच मला नातेसंबंध ठेवायचा आहे. त्या व्यतिरिक्त मी कोणत्याही परस्त्री बरोबर नातेसंबंध ठेवू शकत नाही. आणि त्याला जे भय होतं ते देवाचं भय होतं. आज कितीतरी देवाचे लोक, कितीतरी देवाचे सेवक कितीतरी गोष्टीमध्ये, कितीतरी पापामध्ये अडकलेले आहेत. जर तुम्ही इतिहास वाचला तर मोठमोठे लोक जे आहेत ते सगळ्यात जास्त जर अडकले असतील तर व्यभिचाराच्या पातकात अडकलेले. जार कर्म, वर्शिप लीडर, जपून राहा. वर्शिप लीडर सुद्धा पापात अडकलेले आहेत आणि ते पापामध्ये पडलेले आहेत. त्यांनी व्यभिचार केलेला आहे, जार कर्म केलेले आहे. कितीतरी वर्शिप लीडरचे उदाहरण आहेत. ते वाजवताच गिटार वाजवता चालू होऊन जातं लगेच. कारण की आता वर्शिप लीडर आपले चांगले आहेत, एवढे नाही. बाहेर जर बघितला तुम्ही, असे केस, असा कुच्चा दाढीचा, ते असे स्टाईल बिल असेल, लगेच हालेलुया हालेलुया. ही पवित्रता नाही. चर्चमध्ये काय आणलंय? देवाचे सानिध्य असतं इथं. हे साधं स्टेज नाही, इथं लफडे नाही चालत. इथं प्रेम वेगळं, वासना वेगळी. इथं ते चालत नाही, त्या गोष्टी चालत नाही. जर एखादी मुलगी आवडली तरुण मुलाला आणि मुलीला एखादा मुलगा आवडला तर रीतसर नियम असतो, त्यांनी त्यांच्या आई वडिलाकडला जायचं. काय हरकत नाही, तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्हाला आवडले, तुम्हाला आवडणारच. देवाने शरीर दिलेलं, जाऊन त्यांच्या आई वडिलाशी बोला, ते बोलतील. त्यांना जर पसंत असलं तर ते लग्न लावतील, नसलं पसंत तर तुम्ही दुसरी बघा. देवाने दुसरी योजना केली. पण नाही, मला तीच पाहिजे. जीऊंगा तो उसके लिए और मरूंगा तो उसके लिए, असं देवाने शिकवलं नाही. देवाची एक योजना असते. म्हणून योसेफाने कधीच ते पाप केलं नाही. योसेफ एवढंच नाही तर योसेफाला ती म्हटली की नाही, आता तू माझ्या बरोबर नीच. त्यावेळेस त्याने काय केलं, तिनं कपडे पकडले. झगा होता त्या काळात, तो झगा पकडला. त्याने तो झगा सोडून दिला आणि त्याने वासनापासून पळ काढला. आज देखील मला तसे योसेफ पाहिजे. आज देखील तशा स्त्रिया पाहिजे की ज्यांनी म्हटलं पाहिजे, माझा पतीच माझ्यासाठी सर्वश्रेष्ठ आहे, माझी पत्नीच माझ्यासाठी सर्वस्व आहे, आणि मी
देवाविरुद्ध पाप करू शकत नाही. पाप करू नका. हे पिक्चर, हे रील्स याने एकदम मोहित होऊ नका. लगेच वाटू देऊ नका की आता रील्स मध्ये कसे 3-3, 4-4 लफडे चालतात, मग मी पण तसं करायला पाहिजे. किंवा बघा ना, या पिक्चर मध्ये किती जबरदस्त आहे आणि मग आकर्षण आहे आणि मग मला पण तसं करायला पाहिजे. ते शरीरात दुष्ट आत्मे जातात आणि ते दुष्ट आत्मे तुमचं जीवन खराब करू शकतात. एका व्यक्तीचं, आज मी आणलं नाही तो कागद, पण एक व्यक्ती जर परस्त्री असली आणि परपुरुष असला आणि त्यांचे जर नातेसंबंध आले तर ते एकमेकाबरोबर जुडल्या जातात. पवित्र शास्त्र सांगतं की ज्या वेळेस एक शरीर दुसऱ्या शरीराशी जुडल्या जातं, तिथं म्हटलेले काय विशेष, ज्यावेळेस एक शरीर जुडल्या जातं त्यावेळेस ती आणि तो एक आहे. कारण की प्रत्येक पाप शरीराच्या बाहेरचा आहे, पण ज्यावेळेस एक स्त्री आणि पुरुष जोडल्या जातात त्यावेळेस ते एक होतात आणि मग ती स्त्री आणि तो पुरुष एक आहे. आणि मग तो पुरुष आणि स्त्री एक असल्यानंतर त्यांना काढणं फार अवघड आहे, त्यांना बाजूला करणं फार अवघड आहे. कारण की कितीतरी स्पिरिट्स, दुष्ट आत्मे या शरीरातून या शरीरात ट्रान्सफर झालेले असतात आणि या शरीरातले दुष्ट आत्मे या शरीरात ट्रान्सफर झालेले असतात आणि ते पाप जे आहे ते एकमेकाला त्याला बिलगलून टाकते, एक जीव होतात. ते आपण म्हणतो ना, हा काय वेळा झाला त्या पोरीसाठी, हे काय वेळी झाली त्या माणसासाठी. ते तसं नाही. ते पवित्र शास्त्र सांगतं ते एक देह आहे, जुडल्या जातात आणि ते जुडणं फार डेंजरस आहे. जर तुम्ही तरुण आहात तर तरुणपणाच्या वासनेपासून पळा. कारण की पवित्र शास्त्र सांगतं योसेफाने त्या गोष्टी स्वीकारल्या नाहीत. पवित्र जीवन त्याने जगलं. नीतिसूत्रेचं पुस्तक येतं 7वा अध्याय आणि 8 वचन जर आम्ही घेतलं, 7व्या अध्यायापासून नीतिसूत्रेचं पुस्तक कोणीतरी काढा. नीतिसूत्रे 7 सापडलं. माझ्या मुला माझी वचने राखून ठेव, माझ्या मुला माझी वचने राखून ठेव, माझ्या आज्ञा आपल्याजवळ साठवून ठेव. वाचून घे. वाचा. माझ्या आज्ञा पाळ म्हणजे तू वाचशील. माझी शिस्त तू आपल्या डोळ्याच्या बाहुलीप्रमाणे सांभाळ. ते आपल्या पोटाला बांध, ते आपल्या हृदयपटावर लिहून ठेव. तू माझी बहीण आहेस असे ज्ञानाला म्हण आणि शुद्धतेला आपली जीवलग मैत्रीण म्हण. त्यांच्या योगाने परस्त्रीपासून गोड भाषण करणाऱ्या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल. मी आपल्या घराच्या खिडकीजवळ जाळीतून बाहेर पाहिले आहे. तो घोडा मंडळी तरुण जनांमध्ये एक बुद्धिहीन तरुण पुरुष माझ्या दृष्टीत पडला. तो तिच्या घराच्या कोपऱ्यात जाऊन जाणाऱ्या आळीतून फिरत होता. तो तिच्या घराकडच्या वाटेने संध्याकाळी दिवस माळवला. रात्रीच्या गाळोखात निबिड अंधकारात केला. तेव्हा वेशीचा पोशाख केलेली कोणी एक कामेबाज स्त्री त्याला भेटली. बस या ठिकाणी काय म्हटलेले बघा तुम्ही, एक कामेबाज स्त्री, एक व्यभिचारणी किंवा जी वेश्या आहे ती स्त्री एका तरुणाला भेटली. त्याच पवित्र शास्त्र काय सांगतं, त्यांच्या योगाने परस्त्रीपासून गोड भाषण करणाऱ्या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल. गोड भाषण. ज्या स्त्रीला फसवायचं असं माणसाला त्यावेळेस ती रागात बोलती का? बायको कशी वाटते आपल्याला? माणसाला बायको कशी वाटते? एकदम रागिष्ट. हे तिच्या बरोबर लग्न केलं नसतं तरी ती काही प्रेमाने कधी बोलतच नाही. पण खरं सांगू, तुमची पत्नीच तुमच्यावर खरं प्रेम करते. ती गोड बोलत नाही ना तुमच्या बरोबर. गोड कोण बोलतं? जिला फसवायचं असतं. इथं काय म्हटलेलं आहे, गोड भाषण करणाऱ्या परक्या स्त्रीपासून तुझे रक्षण होईल. मी आपल्या घराच्या खिडकीजवळील जाळीतून बाहेर पाहिले. तो त्या भोळ्या मंडळीत तरुण जनामध्ये एक बुद्धिमान तरुण पुरुष माझ्या दृष्टीस पडला. तो तिच्या घराच्या कोणाजवळून जाणाऱ्या आळीतून फिरत होता. तो तिच्या घराकडे वाटेने संध्याकाळी दिवस मावळता रात्रीच्या काळोखात निबिड अंधकारात गेला. तेव्हा वेशेचा पोशाख केलेल्या कोणी एक कामेबाज स्त्री त्याला भेटली. ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाही. इथं एका बाईचं लक्षण दिलेलं की जी बाई घरी टिकत नाही, तिचे पाय घरी टिकत नाही, ती सतत फिरत असते, त्या माणसाचा शोध करत असते. आणि हा जो तरुण आहे, हा भोळा तरुण तिथं तिच्या जाळ्यात अडकण्यासाठी गेला. ती वाचाळ व स्वच्छंदी असून तिचे पाय घरी टिकत नाही. कधी रस्त्यावर, कधी चव्हाट्यावर, कधी प्रत्येक नाक्याजवळ ती टपत असते. तिने त्याला धरून त्याचे चुंबन घेतले. तिने निर्लज्ज मुखाने त्याला म्हटले, मला शांती अर्पण करायची आहे. मी आपले नवस आज फेडून चुकले आहे.
याकरता तुला भेटावायला, तुझे मुख पाहावायला मी बाहेर आली आहे आणि तू मला सापडला आहेस. मी आपला पलंग बेलबुट्टीदार गिरद्यांनी मिश्री तागाच्या पट्टेदार वस्त्राने सजवलं आहे. मी आपली गादी गोळ अगरू व दालचिनी यांनी सुवासिक केली आहे. ये चल आपण सकाळपर्यंत प्रीतीने रमून तृप्त हो आणि प्रेमानंदाने आराम पाहू, कारण घर धनी घरी नाही, तो दूरच्या प्रवासाला गेला आहे. त्याने पैशाची पिशवी बरोबर नेली आहे, तो पौर्णिमेस घरी येईल. तिने आपल्या पुष्कळ मोहक भाषणाने त्याला वश केले, आपल्या वाणीच्या माधुर्याने त्याला आकर्षून घेतले. तो तात्काळ तिच्या मागे चालला, जसा बैल कापल्या जातो, जसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो. या जाळ्यात कोण अडकतं माहिती? भोळे तरुण, भोळे, ज्यांना ज्ञान नाही, ज्यांना अक्कल नाही, ज्यांना देवाच्या सानिध्यामध्ये राहण्याचं आवडत नाही, शरीरामध्ये पवित्रता आवडत नाही, असे लोक अशा भाषणाने मोहित होतात आणि असे लोक अडकल्या जातात. म्हणून पवित्र शास्त्र काय सांगतं? जसा तो तिथं गेला, असं म्हटलेलं आहे की जसा काय बैल कापल्यास जाण्यास जातो तसा तो गेला, आणि जसा बेडी घातलेला मूर्ख शिक्षा भोगण्यास जातो, जसा पक्षी पाश आपला जीव घेण्याकरता आहे हे न जाणून त्याकडे धाव घेतो, तसा तो जातो, पण अखेरीस तीर त्याचे काळीज निघून जातो. त्या माणसाचं मरण फार वाईट होतं, कारण की त्याला समजत नाही तो काय करत आहे. आपल्या स्त्रीला सोडून तो परस्त्रीकडे ज्यावेळेस जातो त्यावेळेस ती शरीराची वासना भागवण्यासाठी तो जातो, आणि शरीराची वासना ज्यावेळेस त्याची भागते त्यावेळेस तो पूर्णपणे घायाळ होतो. म्हणून पवित्र शास्त्र सांगतो शमशोन देखील फार वीर होता, फार बलाढ्य होता. देवाने त्याला पुष्कळ सामर्थ्य दिलेलं होतं. त्याने एका गाढवाच्या जाबाडाने 1000 सैनिक मारले होते, पण एका बाईच्या मोहात तो पडला, आणि जे सामर्थ्य शक्ती देवाने त्याला दिलेली होती एका बाईमुळे त्याने गमावली, आणि शेवटी त्याची अवस्था अशी झाली की त्याचे डोळे फोडण्यात आले, अंध झाला, आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू. पुढे आम्हाला पाहायला वाटतं की त्याने इस्रायलाला मारलं शेवटी, पण त्याचा मृत्यू झाला. फक्त कशामुळे झाला? चुकीच्या गोष्टीमुळे. एक तरुण आणि एक तरुणी जर लग्न झालेलं नसताना देखील जर शारीरिक संबंध ठेवतात तर ते पाप आहे. एक मनुष्य ज्याचं लग्न झालेलं आहे आणि एक स्त्री जिचं लग्न झालेलं नाही तिच्या बरोबर तो संबंध ठेवतो तर तो व्यभिचार आहे. एक पुरुष ज्याचं लग्न झालेलं आहे, एक स्त्री तिचं लग्न झालेलं आहे, ते दोघं एकत्रित येतात तर त्याला जार कर्म म्हणतात. आणि हे कर्म जे आहेत हे सगळे शरीरातून येतात. हे फार गोड लागतात, हे फार गोड लागतं. किती वर्ष? जोपर्यंत आपण तरुण आहोत तोपर्यंत हे फार गोड लागतं, पण हे गोड लागणं जे आहे एक दिवस असं कडू लागतं की इथं शरीरावर पण भोगावं लागतं आणि वरती पण भोगावं लागतं. मग तिथं उभं राहू आणि मग म्हणू अरे यांनी असं असं केलेलं आहे का? हे तर फार चांगली प्रार्थना करत होते, हो, फार चांगली उपासना करत होते, असे पण होते काय? ते कुठं कळलं? वरती. इथं दोष नाही लावायचा कोणाला. आपण काय करतो, एखादा चुकला का तू पापी, ती स्त्रीनं असं केलं का केलं? ती दिसली म्हणून, आणि दिसली नसती, तुम्ही दिसत नाही त्याचं काय? तुम्ही पण करता, फक्त तुमचं काय झाकून, आणि त्यांचं उघडं झालं. त्याच्यामुळे आपण दोष कोणाला देतो? ज्याचं उघडं झालं त्याला, आणि ज्याचं झाकून असतं त्याला. तसं नाही करायचं. जर आपण चुकीचं आहोत, पवित्र शास्त्र सांगतं दोष काढू नको, म्हणजे दोष काढण्यात येणार नाही. आपल्याला दुसऱ्यांचे दोष काढायला लवकर आवडतं, आपल्याला सांगायला पण लवकर आवडतं ना. कोणी काही चूक केली तर हो त्या दिवशी असं झालं, तुम्हाला काय माहिती, पाळक साहेब असं असं बोल, थांबा थोडं मी प्रार्थना नंतर मी पाहतो. असं नाही बोलायला पाहिजे. थांबा ना, घाई नका करू ना. आपल्याला काय वाटतं, लगेच दुसऱ्यांचे दोष दाखवा. आपण चुकतो त्यावेळेस आपण शांत राहतो. चूक कोणाकडून होत नाही. इथं कोण बसलेला आहे? जो मी पाळक साहेब अतिशय शुद्ध आणि पवित्र जीवन जगत आलेलो आहे. मी एकदम धुतल्या तांदळासारखा आहे. कोणी आहे इथं? एखादी बहीण, एखादं भाऊ, बाबा, आई आहे बरं का आपल्यात थोडं, ज्या चांगल्या जीवन जगल्या, चांगलं आहे, व्हेरी गुड, एक तर आहे. आपण सगळे चुकलेलो. पवित्र शास्त्र सांगतं की सर्वांनी पाप केलं आणि सर्व देवाच्या गौरवाला अंतरले, म्हणजे सर्वांनी पाप केलेलं आहे. पवित्र शास्त्र या ठिकाणी स्पष्ट सांगत आहे मला की हे जे पाप आहे हे शरीरात संबंधी आहे. म्हणून शरीरात संबंधी असणारं पाप जे आहे, जार कर्म, व्यभिचार, हे जर आमच्या शरीरात आहे तर ते आमचं जीवन पूर्णपणे
अशुद्ध करतं आणि देवाच्या सानिध्यापासून आम्हाला दूर नेतं. म्हणून पौल तिमथ्याला बोध करतो. तिमथ्य हा एक तरुण पाळक आहे, त्याचं लग्न झालेलं नाही आणि तो सेवा करण्यासाठी उतरला आहे. आणि त्याला पौल बोध करतो की आपलं जीवन सर्वतोपरी शुद्ध राख. तुझ्या काय म्हणतात चारित्र्याला कोणी डाग लावू नाही. चारित्र्याला डाग लावू नाही. कोणी म्हणू नये की तू पाप केलं, तू असं केलं, तू तसं केलं. म्हणून तरुणपणाच्या वासनेपासून पळ. काय म्हटलेलं? तरुणपणाच्या वासना थोड्या काळ असत्या, तिला जास्त महत्व, तिला जास्त डोक्यात घेऊ नका. तिला जास्त डोक्यात घेऊ नका. एक चिमणी ज्यावेळेस उडते डोक्यावरून, त्यावेळेस तिला तुम्ही काय करू शकता? काही बोलू शकता का? आता इथून चिमणी गेली, आता घर आहे पण डोंगरावर चिमण्या उडतात, मग त्या उडणाऱ्याला मी म्हणू शकतो उडू नका म्हणून उडतात, त्या उडणार. विचार येतात. असं नाही तुम्ही मनुष्य आहे, मी मनुष्य आहे, इथं सगळे बसलेले शरीरात आहे आणि वासना ही शरीरात आहे, आतून आहे. दारू बाहेरून आहे किंवा गुटखा बाहेरून आहे, तो मी टाळू शकतो, पण माझ्या आतून जे आहे त्याला मी टाळू शकत नाही. ते आहे आत, ते मला दिलेलं आहे माझ्या पत्नीसाठी, पत्नीला दिलेलं आहे पतीसाठी, आणि तरुण मुलांना मुलींना दिलेले, लग्न झाल्यानंतर त्या गोष्टी देवाने गिफ्ट म्हणून दिलेल्या आहेत. ते गिफ्ट आहे, ते चुकीचं नाही, पाप नाही, ते चांगलं आहे. त्याच्यामुळे काय होतं की संतती वाढते. ते देवाने दिलेलं आहे, ते पक्षात दिलेलं आहे, सगळीकडे आहे, प्राण्यात आहे, सगळीकडे आहे. त्याच्याशिवाय प्रोडक्शन नाही. माणूस माणसासाठी बनलेला नाही, स्त्रिया स्त्रियासाठी बनलेल्या नाही. आता फार पाप वाढत आहे, सदोम आणि गमोरा सारखं. तुम्ही बघितलं असेल मोबाईल मध्ये, काही माणसं लग्न करतात. बघितलं तुम्ही का नाही? माझं चर्च किती चांगलं आहे, किती चांगलं जीवन जगतं, तुम्ही बिलकुल बघत नाही. तुम्ही माणसाबरोबर लग्न करताना बघितलं नाही? रील वरती तर बघितलं असेल. स्त्रिया बरोबर लग्न करताना बघितलं का नाही? तसं देवाने सांगितलं नाही. स्त्री पुरुषासाठी आहे, पुरुष स्त्रीसाठी आहे. माणूस एकत्रित आल्यावर प्रोडक्शन होत नाही, स्त्री एकत्रित आल्यावर प्रोडक्शन होत नाही. देवाने नियम दिलेला आहे, तो म्हणजे मेल आणि फिमेल, म्हणजे नर आणि नारी. किंवा पशु पक्षामध्ये देखील नर मेल असतो आणि एक फिमेल असते, आणि मग नंतरच ते त्या ठिकाणी प्रोडक्शन असतं, त्याच्याशिवाय नाही. देवाने आशीर्वाद दिले आदाम आणि हवेला, फलद्रूप व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका. म्हणजे ते आशीर्वाद आहेत, ते शरीरामध्ये आहेत. पण बऱ्याचशा वेळेस ते शरीरामधले असलेले आशीर्वाद जे आहेत, त्या आशीर्वादाचं रूपांतर पापात झालेलं आहे. आणि त्या पापात झाल्यामुळे काय होतं, हा जो मनुष्य आहे याला पवित्र जीवन जगण्यासाठी देवाने बोलवलेलं आहे. त्याला एक स्त्री दिलेली आहे, आणि त्या स्त्रीने आणि त्या पुरुषाने एकत्र यावं ही देवाची इच्छा आहे. पण स्त्री आणि पुरुष सोडून जर एकत्रित येतो तर त्या ठिकाणी तो शरीरासंबंधी पाप करतो, असं पवित्र शास्त्र सांगतं. आणि म्हणून म्हटलेलं आहे, तिमथ्य एक तरुण पाळक आहे, आणि या तरुण पाळकाला पवित्र शास्त्रामध्ये पौल बोध करताना म्हणतो, तरुणपणाच्या वासनेपासून पळ काढ. आज आम्ही सर्वजण जीवन जगत असताना फक्त हालेलुया, प्रेज द लॉर्ड, देवा तुझी स्तुती असो, देवा तुझी आराधना असो, असंच नका करत बसू. असं म्हणा देवाला, देवा माझं शरीर पवित्र आणि शुद्ध तुला मिळून असो. देवा माझं मुख तुला समर्पित असू दे, देवा माझं शरीर तुला समर्पित असू दे. मी कधीच कोणत्या परस्त्रीच्या मोहात पडू नये. देवा मी कधीच कोणत्या परपुरुषाच्या मोहात पडू नये. माझं जीवन माझ्या पतीसाठी समर्पित आहे, आणि माझं जीवन माझ्या पत्नीसाठी समर्पित आहे. या व्यतिरिक्त मला कोणती हिरो दिसत नाही. मग तिथं कैटरीना कैफ जरी आली तर तुम्ही म्हणायला पाहिजे, नाही माझी बायकोच माझ्यासाठी कैटरीना कैफ आहे. किती तुमच्या जीवनामध्ये एकदम आत्ताचा हिरो कोण आहे लेटेस्ट? रणबीर कपूर आला तर म्हणायला पाहिजे, माझा रणबीर कपूर माझाच पती आहे. तो नाही जरी दिसला तरी चालेल. शारीरिक वासनापासून दूर पळा. इथं आणि बाहेर फार वेगळं पण आहे. आताचा काळ फार वेगळा आहे. पहिल्याचे मुलं मुली बोलायला सुद्धा घाबरायचे, आता तसं काही राहिलं नाही. आता मोबाईल आलेला आहे, बाहेर फिरायला सहज जातात. माणसं ज्यावेळेस बाहेर जातात त्या सहज पापात पडतात, चुकीच्या गोष्टी करतात, शरीरासंबंधी पाप करतात. आणि मी बघितलं चर्चला किंवा एका चांगल्या पाळकाला विरोध कोण करतं माहिती का? कोण करतं? जे त्या व्यभिचाराच्या पातकात असतात. मी माझ्या जीवनात अनुभव घेतलेला आहे. चांगल्या माणसाला किंवा चांगल्या सेवकाला विरोध करणारे जे पण लोक आतापर्यंत मी बघितले, ते माझ्या जीवनामध्ये मी असे बघितले की जे स्वतः पापात आहेत, आणि म्हणून त्यांना ते आवडत नाही वचन, आणि त्याच्यामुळे ते इथून पळून जातात.
आणि मग नंतर बाहेर जाऊन नाव ठेवतात की बाळक साहेब जास्तच कडक आहेत. मूळतः नंतर मला कळतं की त्यांचं एका मुलीबरोबर किंवा एका परस्त्री बरोबर लफडं चालू होतं, ते चुकीचं जीवन जगत होते आणि त्याच्यामुळं त्यांना इथं वचन टोचत होतं, म्हणून ते इथं आले नाही. त्यांना असं वचन आवडतं, गोड 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 बाळक आवडतात ना. तुमची प्रॉस्पेरिटी होणार आहे, तुमची भरभराट होणार आहे, देवबाप तुम्हाला फार मोठ्या लेवल पर्यंत घेऊन जाणार आहे, तुम्ही आशीर्वादित आहात, हे खुश. पाप सोडून द्या, शरीराचं पाप करू नका, व्यभिचार करू नका, जार करू. बाळासाहेब काय असे बाळक नाही पाहिजे, असे बाळक पाहिजे मजा करा, मौज करा आणि आशीर्वादित व्हा. नाही, माझा येशू पवित्र जीवन जगला, लहानपणापासून पवित्र शास्त्र तुम्ही बघा, त्याचा 12 वर्षापासून उल्लेख केलेला. 12 वर्षाचा असताना मंदिरात जाऊन त्याने काय केलं, वादविवाद केला. त्याच्यानंतर 30 वर्षाचा असताना तो बाप्तिस्मा घेण्यासाठी आला आणि 3.5 वर्ष त्याने सेवा कार्य केलं. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये पवित्र शास्त्र सांगतं की येशू पवित्र होता, त्याच्या ठाई कोणती अपवित्रता नव्हती. पवित्र असा कोकरा वधस्तंभावर खेळायला. तो तरुण नव्हता, त्याला नव्हतं का वासना, तो पण 30 वयाचा होता, तो पण 33 वयाचा होता, त्याला नसेल का शरीरात होता तो, त्याच्या शरीरात पण ते होतं, पण त्याने ते टाळलं. त्याने ते जे मिशन त्याला दिलेलं होतं, जे टार्गेट त्याला दिलेलं होतं की मला मानव जातीसाठी वधस्तंभावर प्राण द्यायचा आहे आणि पवित्र आणि शुद्ध असा कोकरा अर्पण करायचा आहे. कारण की जे बकऱ्याचं रक्त, कोकऱ्याचं रक्त अर्पल्या जायचं तो शुद्ध आणि पवित्र असायचा. आणि म्हणून पवित्र बलिदान देवाला द्यायचं होतं मानव जातीच्या पापासाठी. म्हणून मी पापी असतानाच, माझ्या डोक्यात व्यभिचार असतानाच, माझ्या डोक्यात जारकर्म असतानाच, माझ्या डोक्यात चुकीच्या गोष्टी असतानाच माझा येशू माझ्यासाठी वधस्तंभावर मरतो. कोण जगन असं, कोण शुद्ध लाईफ जगन. आता तुम्ही ते एकमेकाच्या डोळ्यात पाहिलं तर प्रेम झालं. काय झालं, असं कसं प्रेम होतं तुम्हाला इतक्या फास्ट, असं कसं प्रेम होतं. डोळ्यात पाहिल्यावर उलट भीती वाटायला पाहिजे. पहा बरं माझ्या डोळ्यात, माझ्या बायकोला पण भीती वाटते माझी, जास्त वेळ डोळ्यात पाहत नाही ती माझी, मला भीतीच वाटते. हो म्हणलं कस काय बोलल काय सांगता येत नाही. म्हणलं कधी अरे मला पण, मी पण माणूस आहे, मला पण वाटतं तुझ्या डोळ्यात पाहू, नाही पण तुमच्या डोळ्यात मी पाहू शकत नाही, मला भीतीच वाटते. कधी खेकसन काय सांगता येत नाही. काल मी डोंगरावर प्रार्थना करतोय, तिच्या चाललेत फोन, मला आवडत नाही डिस्टर्ब. मी देवाच्या सानिध्यात बसलो की मला कोणी आवडले फोन घेतला. फोन म्हणलं काय तो एकदा आलं प्रार्थना करतोय तर डोंगरा, थोडं समजत नाही का म्हटलं. हा, एखादा वेळ भेटलाय मला, एक दिवस देवाच्या सानिध्यात घालवला, त्याच्यात चाललेत फोन, तुला गाडी घेऊन दिली जाय ना, गोळ्या आण ना, काय आणायचं ते. मला तिथं सांगते कर मला डिस्टर्ब, म्हणजे माझं मन इकडं लागून. संसार किती दिवस करायचा. इथून गेलो मी समजा अमेरिकेला, मग काय करेल, कोणी भेटलं चांगलं गेलो, मग काय करेल, माझ्यावरच अवलंबून राहील. हो अमेरिकेहून गोळ्या आणा येते असं म्हणाल का. परत काय म्हणतात, स्त्रियांनी जरा मजबूत व्हा, प्रत्येक गोष्टी नवऱ्यावर अवलंबून राहू नका. छोट्या छोट्या गोष्टीसाठी स्वतः पण सक्षम म्हणा. गाडी चालवायला शिका, गोळ्या आणायला शिका, बाजार करायला शिका, पैसे वापरायला शिका. प्रत्येक गोष्ट आपण नवऱ्यालाच सांगतो ते करू नका. माझा विषय वेगळा आहे. इथं पवित्र शास्त्र आम्हाला स्पष्ट सांगतं की तरुणपणाच्या वासनेपासून पळ काढा. आणि सध्या जर आम्ही बघितलं तर पवित्र शास्त्रानुसार कोणी जगत नाही. पवित्र शास्त्र सांगतं बी होली बिकॉज आय एम होली. पवित्र असा कारण की मी पवित्र आहे. 1 पेत्र 1:16, लेवी 11:44 यामध्ये स्पष्ट देवाचं वचन सांगतं की मी पवित्र आहे, म्हणून तुम्ही देखील पवित्र जीवन जगा, कारण की देव पवित्र आहे. योहान कृष्ण वर्तमानाचा 7वा अध्याय आणि 53 वचनापासून 8 ते 11 वचनापर्यंत. योहान कृष्ण वर्तमानाचा 7वा अध्याय आणि 53 वचनापासून 8 ते 11 वचनापर्यंत आपण बघू. योहान कृष्ण वर्तमान 7 सीमावाच 53 वचनापासून 8 अध्याय 11 पर्यंत. यावर येशूने त्यास म्हणले, मी तुम्हाला खचित सांगतो
तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुम्हामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन आहे. त्याला शेवटच्या दिवशी 7:53 वाजलं का? नाही 8:53 नाही 7:53. चला ठीक आहे, असं करा, तुम्ही वाचा 8वा अध्याय वाचा आणि 3ऱ्या वचनापासून वाचा. 3रं वचन. त्यावेळी त्या विचार करत असताना धरलेल्या स्त्रीला शास्त्री व गुरुजी यांनी त्यांच्याकडे आणले व तिला मध्ये उभे करून ते त्याला म्हणाले, गुरुजी, ही स्त्री व्यभिचार करत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्यांची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. येशू तर खाली ओनावून पोटाने जमिनीवर लिहू लागला आणि ते त्याला एक सारखी विचारत असता. तो उठून त्याला म्हणाला, तुमच्यामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. मग तो पुन्हा खाली ओनून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धापासून तो शेवटच्या माणसापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले. येशू एकटा राहिला आणि तेथेच ती स्त्री मध्ये उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्री शिवाय तेथे कोणी नाही असे पाहून तिला म्हणाला, बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय? ती म्हणाली, प्रभूजी, कोणी नाही. तेव्हा येशू तिला म्हणाला, मीही तुला दंड ठरवत नाही. जा, यापुढे पाप करू नकोस. या सर्व अध्यायामध्ये शेवटचं वचन जे आहे ते जास्त मला टच करून गेलं आणि ते वचन जे आहे ते वचन हे आहे की यापुढे पाप करू नको. पवित्र शास्त्र सांगते की व्यभिचारी स्त्री आहे, तिला व्यभिचार करताना पकडल्या गेलं म्हणजे रंगे हात पकडलं आणि पकडल्यानंतर माणसाला दिलं सोडून. कोणाला आणलं? समोर स्त्रीला आणलं. पाप एकीने नाही केलं, तिनंच नव्हतं केलं पाप, माणूस पण सहभागी आहे. आपण काय करतो? एकालाच दोष देतो, नाही बाईनच केलं आणि माणसाला शरीर नव्हतं का? त्याने नाही केलं का पाप? त्याला पण आले ना इच्छा, तो पण दोष. दोघांना आणायला पाहिजे होतं. आणलं एकीला आणि एकीला समोर आणलं आणि आणल्यानंतर पवित्र शास्त्र काय सांगतं? तिला मध्ये उभा केलं आणि उभा करून मोशेच्या नियमशास्त्रानंतर जर एखादी स्त्री व्यभिचार करते आणि व्यभिचार करताना पकडल्या जाते, त्यावेळेस पवित्र शास्त्रानुसार किंवा त्या नियमशास्त्रानुसार हा नियम होता की तिला धोंडमार करण्यात यावं, म्हणजे दगड मारू 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 तिला मारून टाकावं, कारण की तिने व्यभिचार केला, ती पकडल्या गेली. आणि मग असं मोशेचा नियमशास्त्र सांगतो. नियमशास्त्रात आम्हाला अशी आज्ञा दिली आहे की अशांना दगडमार करावा. तर आपण हिच्याविषयी काय म्हणता? त्याला दोष लावायस आपल्याजवळ काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता असे ते म्हणाले. आणि येशू खाली बोटाने ओढून काहीतरी लिहित होता आणि लिहित असताना त्या ठिकाणी लोक त्याला विचारतात, आता कोणी हिला काय करावं? हिला धोंडमार करावा. नियमशास्त्र काय सांगतो? तुम्ही काय म्हणता? आणि इथं येशू बोटाने ओढून काहीतरी जमिनीवर लिहू लागला आणि त्याला ते एकसारखे विचारत असतात. उठून त्यांना म्हणाला, तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर दगड टाकावा. येशूने काय म्हटलं? तुम्हामध्ये जो निष्पाप असेल त्याने प्रथम दगड टाकावा. आणि मग कोणी टाकला दगड तिच्यावर? कोणीच नाही टाकला. का नसेल टाकला? कारण सर्वांनी पाप केलं. ते तर वेगळं आहे, पण हे माझे विचार आहेत ना, त्याने तिथं लिहून ठेवलं असं ऑलरेडी. बोटाने लिहित होता ना, गणेश हे पाप, अशोक हे पाप, रमा हे पाप, सुनील हे पाप, आता मारा दगड. ते पाय, अरे आपलं नाव आहे, चला. सगळ्यांनी दगड टाकून दिले आणि त्यांना कळालं असेल की आपण पण पापी आहोत. पण त्याच्यानंतर येशू जे बोलला ना ते सगळ्यात मान आहे. म्हणजे आज देखील कित्येक स्त्रिया पापात आहे, कित्येक पुरुष पापात आहे, पण पाप सोडायला तयार नाही. हे सगळ्यात मोठं पाप आहे. व्यभिचारात आहे, जार कर्मात आहे, पण ते जार कर्म सुटत नाही. मी तुम्हाला सांगितलं ते का सुटत नाही, कारण की ती आणि ते एक देह झालेले असतात आणि हे सुटणं फार अवघड असतं, कारण की हे देहासंबंधीचं पाप आहे, हे बाहेरून पाप नाही. हे फार विचित्र आहे, हे बाहेरचं पाप आहे. हे शरीर शुद्ध पवित्र जे म्हणतो ना, आपण म्हणतो ना की माझ्या शरीरात हिलिंग का येत नाही, आरोग्य का येत नाही, माझ्याद्वारे कोणी बरा का होत नाही, दुष्ट आत्मे का पळत नाही, याच्यासाठी पळत नाही, कारण की हे शरीर जे आहे हे पवित्र असलं पाहिजे. पवित्र शरीरामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो, अशा कोणत्याही शरीरात देवाचा आत्मा वस्ती करत नाही. म्हणून बरेचसे विश्वासणारे प्रार्थना करतात, बरेचसे विश्वासणारे हिलिंग मागतात, बरेचसे विश्वासणारे दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतात,
पण त्यांच्या जीवनात काही बदल येत नाही, कारण की स्वतःचं जीवन अपवित्र असतं. अपवित्र जीवनाद्वारे कार्य होत नाही. भांडच खरकट आहे, भांड ग्लासच खरकट आहे आणि त्याच्यात पाणी पाहुणे पितील का? नाही पिणार. शुद्ध पात्रातून पाणी पितील. तसं शुद्ध पात्रातून देवाचं सामर्थ्य बाहेर जातं. पात्र जर अशुद्ध आहे तर त्या अशुद्ध पात्रातून कसं जाईल सामर्थ्य? शुद्ध पात्र पाहिजे. माझं जीवन शुद्धच नसलं, मी अपवित्रतेचं जीवन जगतो, मी वाईट जीवन जगतो, मी पत्नी सोडून दुसऱ्या मुलीबरोबर लफडं करतो किंवा दुसऱ्या बाई बरोबर लफडं करतो आणि मग म्हणतो देवाचं सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करत आहे. फक्त आवाज आहे माझा, फुसका फटाका आहे मी, आतमध्ये सामर्थ्य नाही. सामर्थ्य त्याच्यातच असतं जो शुद्ध आणि पवित्र जीवन जगतो. मग बळच धार्मिकतेचा आव आणायचा नाही. काही लोक धार्मिक, ब्लड ऑफ जीसस असं करायचं नाही. मी नवीन बायबल कॉलेजला गेलो, हसायचं नाही. एक ब्रदर, देव इथं असतो. असं काय देवाला असं करून, मला हसायची सवय, मला हसू येते. जोक केलं तर हसू. शांत चालायचं, आपण पाळत आहोत म्हणलं. असं कसं? नंतर मला कळालं येशू हसला, येशू बसला, येशू बोलला, पण येशूने पाप केलं नाही. आपण हसलं पाहिजे, खेळलं पाहिजे, पण आपल्या शरीरात पाप आलं नाही पाहिजे, आपल्या विचारात पाप आलं नाही पाहिजे. म्हणजे पापापासून दूर राहा सांगितलेलं आहे. पाप, शरीरासंबंधीचं पाप, हे पात्र जर अपवित्र असलं आणि मग किती मी मोठ्याने ओरडलो, किती मोठ्याने आरडलो, पण देव म्हणतो प्रथम तुझं भांड जे आहे ते स्वच्छ कर, पात्र स्वच्छ कर आणि पवित्र कर आणि पवित्र जीवन जग आणि मग नंतर ते सामर्थ्याने समर्पित हो. अन्यथा तू काही करू शकत नाही. मी काहीच करू शकणार नाही जर मी पवित्र जीवन जगणार नाही. जर मी चांगलं जीवन जगणार नाही तर देवाचं सामर्थ्य माझ्याद्वारे कार्य करणार नाही, मला हिलिंग पण भेटणार नाही आणि काहीच होणार नाही. आणि फक्त मी काय होईल, झणझणारी झाड आणि वाजणारी थाळी, कारण की माझ्यात पवित्रता नाही, शुद्धता नाही. इथं येशू सगळं काय सांगितलं, पण त्याने जे शब्द बोलले ते लोक बोलल्यानंतर लोक निघून गेले आणि निघून गेल्यानंतर पवित्र शास्त्र या ठिकाणी शेवटच्या वचनात सांगतं आणि तो शब्द फार महत्वाचा आहे. तो म्हणजे यापुढे पाप करू नको. काय यापुढे? किती मोठं मन येशूचं. येशू म्हणतो मी 2 मार, येशू जर असता तिथं, तो पवित्र आहे, शुद्ध आहे, तो 2 मार करू शकला असता, तो मारून टाकू शकला असता तिला, पण येशूने पण दोष दिला नाही. येशूने फक्त एक शब्द सांगितला, तो म्हणजे ह्यापुढे पाप करू नको. आज मला या वचनातून हे सांगायचं की आम्ही जर येशूचे फॉलोअर आहोत, आम्ही जर ख्रिस्ती जीवन जगतो, आम्ही जर म्हणतो मी देवाचा आहे, मी देवाची आहे, तर आमचं जीवन तेवढं शुद्ध आहे का? आमचं जीवन तेवढं पवित्र आहे का? आम्ही इतर गोष्टीमध्ये तर नाही, आम्ही चूक तर करत नाही, आम्ही व्यभिचाराच्या पातकात तर नाही, आम्ही जार करण्याच्या पातकात तर नाही, आमच्या डोक्यामध्ये व्यभिचाराचे विचार तर येत नाही, आमचं मन तर शुद्ध नाही. एखाद्या स्त्रीकडे पाहिल्यावर मी कामुक नजरेने तर बघत नाही की माझ्या डोळ्यात शुद्धता आहे. असं म्हणलेले तुझा डोळा जर पापास प्रवृत्त करत असेल तर त्याला फोडून टाक. फोडून टाक म्हणजे खरोखर फोडायचेच का? फोडायचे म्हणजे शिस्त लाव त्याला, की बघताना एखाद्या स्त्रीकडे चांगल्या भावनेने बघ, वाईट नजरेने बघू नको. आज जगामध्ये सगळे डोळे वासनेने भरलेले आहेत. कितीतरी लांडगे बाहेर, क्रूर लांडगे बसलेले आहेत. एक स्त्री सेफ नाही. एवढा मोठा देश आहे आपला, 1 नंबर आहे आपण लोकसंख्येमध्ये. चीनला मागे टाकला आपण, फक्त दाखवतो आपण आम्ही फार शरीफ साधे आहोत. लोकसंख्या पहा 1 नंबर, पण त्या 1 नंबरच्या लोकसंख्येत बाहेर स्त्रीला जाऊ द्या तुम्ही 10च्या नंतर, फार वाईट नजरेचे लोक राहतात. बलात्कार, वाईट घटना घडतात, कारण की त्या परस्त्रीला ते बहीण मानत नाही किंवा आपली आई मानत नाही, म्हणून अशा घटना घडतात. म्हणजे त्यांच्या डोक्यात आणि डोळ्यात जे आहे ते फक्त वासना भरलेली आहे आणि या वासनेमुळे हे पाप घडत आहे. आणि पवित्र शास्त्र तेच सांगतं की या वासनेपासून तू पळ काढ आणि आपले जीवन शुद्ध असे देवाला समर्पित कर. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये येशूने जे जीवन जगलं ते शुद्धतेचं जीवन जगलं, योसेफाने जे जीवन जगलं ते शुद्धतेचं जीवन जगलं. आणि तेच पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं आमचा देव पवित्र आहे, म्हणून मी देखील पवित्र जीवन जगलं पाहिजे. लोक काय म्हणतात तो विचार नाही, माझा देव काय म्हणतो तो विचारायला पाहिजे. लोक काय म्हणतात ते नाही, माझा देव मला काय म्हणेल ते विचारायला पाहिजे.
मी चुकीचं करतो त्यास लोकांनी मला दोष देण्यापेक्षा देवाने अगोदर दोष देत आहे, त्याच्यामुळे मी हे चूक करणार नाही. कारण की उजेडात मला सगळे बघतात, पण अंधारात मी काय करतो, अंधारात जर मी परस्त्री बरोबर आहे, परपुरुषाबरोबर आहे, तर त्या ठिकाणी देव नाही, त्या ठिकाणी मनुष्य नाही, पाळक नाही, तर त्या ठिकाणी देव आहे आणि देव मला बघत नाही, म्हणून मी हे करणार नाही. आज कित्येक लोक जे आहेत ते एकदम दाखवतात, एकदम शरीफ, एकदम चांगले, एकदम व्यवस्थित, पण त्यांच्या जीवनामध्ये व्यभिचाराचं पातक आहे, त्यांच्या जीवनामध्ये जार कर्माचं पातक आहे. आणि हे जार कर्म आणि व्यभिचार शरीरासंबंधी आहे. हे शरीर तुम्हाला पवित्र आणि शुद्ध असं अर्पण करायचं आहे. म्हणून 1 कोरिंथ याचा 3 अध्याय आणि 16 वचन तुम्हाला पाठ पाहिजे. ते वचन काय सांगतं, तुमचे शरीर हे पवित्र आत्म्याचं मंदिर आहे आणि यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतो. म्हणून जो कोणी या मंदिराचा नाश करेल, मी त्याचा नाश करेन. म्हणून सावध असा. आपलं शरीर, आपली बाजू आपल्याला माहिती आहे. मी कसा आहे हे मला माहिती आहे आणि दुसरं देवाला माहिती आहे. माझ्या बायकोला पण माहिती नाही. माझ्या डोक्यातले विचार थोडी ओळखू शकते ती. तुम्ही कसे आहात हे तुम्हालाच माहिती आहे आणि देवाला माहिती. तुमच्या पत्नीलाही तुम्ही माहित नाही आणि इकडं पतीलाही पत्नीबद्दल माहिती नाही. म्हणतात ना मला सगळं कळतं याचं. डोक्यातले विचार थोडी कळणार आहे तुम्हाला. फक्त एक जीवन मला स्वतःला माहिती आहे माझं आणि दुसरं देवाला. म्हणून तुम्ही इथं बसलेल्या तुमचं जीवन तुम्हाला माहिती आहे आणि दुसरं देवाला माहिती आहे तुम्ही कसे आहात. म्हणून आजपासून पवित्र शास्त्र जर आम्हाला सांगतं की देव पवित्र आहे, तर आम्ही देखील पवित्र असलो पाहिजे आणि मग ते पवित्र सामर्थ्य आमच्याद्वारे इतरांकडे पोहोचल. म्हणून आम्ही शुद्धतेचं जीवन जगावं. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहूया आणि प्रार्थना करूया. यावेळेस परमेश्वराच्या सानिध्यामध्ये जाऊया. आज पवित्रता आणि शुद्धतेबद्दल आपण ऐकलेलं आहे. आमच्या शरीराची शुद्धता, आमच्या शरीराची पवित्रता फार आवश्यक आहे. हालेलुया. धन्यवाद ईश्वर, धन्यवाद ईश्वर. पवित्र शास्त्र सांगतं व्यभिचारी स्त्री पकडल्या गेली आणि पकडल्यानंतर ते म्हणतात की मोशेच्या नियमशास्त्रानुसार हिला दोंडमार केला पाहिजे. पण येशू म्हणतो जो निष्पाप असतो, ज्याने कधीच पाप केलं नाही,